राज्यातील उत्खनन आणि विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध वाळू उपशावर प्रभावी नियंत्रण ठेवण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलाय। त्यानुसार 8 एप्रिल 2025च्या वाळू धोरणात काही महत्त्वाचे बदल केले गेलेत। या नव्या धोरणांमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर आता भरारी पथकांचं काटेकोरपणे लक्ष राहणार असून काही नियमही कडक करण्यात आले। नव्या शासन निर्णयानुसार वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तालुका आणि उपविभाग स्तरावर विशेष अशी भरारी पथकं नेमण्याचे आदेश देण्यात आले। या पथकांमध्ये महसूल विभागासोबतच इतर विभागांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश असेल। विशेषतः कोकण विभागात उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्राला लागून असलेल्या दुसऱ्या तालुक्यात किंवा जिल्ह्यातही कारवाई करण्याची मुभा देण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।